जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आता मालवणी म्हाडा आशाना इमारत जवळ आहे आणि तुम्ही बघू शकता काय मनपाने जे टेंडर काढलंय रस्ते विभागाचे, त्या रस्ते विभागाचा जो भ्रष्टाचार होता, मी वारंवार टप्प्याटप्प्याने मी हे सर्व भ्रष्टाचार उघडले। सर्वप्रथम एक भ्रष्टाचार जलकल्याण नगरमध्ये झाला, दुसरा अस्मिता ज्योती आरपीएस कंपनीकडून तिथे पण एक भ्रष्टाचार झाला होता आणि ते दोन्ही कामामध्ये पत्रव्यवहार करून आपण तिथे काम बंद करून घेतलंय। तिसरं आपण आता वॉर्ड नंबर 49 मध्ये आणि आशियाना इमारत जवळ आहे, तुम्ही बघू शकता ही आशियाना म्हाडाची इमारत आहे। महानगरपालिकेचा जो टेंडर असतो रस्ते विभागाचा, ते तुम्ही बघू शकता काय हा जो ड्रेनेज आहे, या ड्रेनेजच्या कामामध्ये कशा प्रकारे धूपपट्टी लावण्याचं काम झालंय। सध्या जी कॉलम असते ती कॉलम कमीत कमी 10 इंचाची असते, ती कॉलम अद्यापही तिथे टाकण्यात आली नाही, डायरेक्ट तिथे स्लॅब टाकण्यात आलाय आणि या स्लॅब टाकून एवढा मोठ्या प्रमाणात तिथे हा एक भ्रष्टाचार झालाय रस्ते विभागामध्ये। आणि प्रकल्प विभागाचे श्री अभिजित बांगर साहेब मालाडमध्ये एसवी रोड, काल रात्री त्यांनी इथे सर्वे केला आणि सर्वे केल्याच्या नंतर त्यांनी जी क्वालिटी असते, गुणवत्ता ज्या रस्त्याच्या ड्रेनेजची, त्याची नागरिकांना पूर्ण माहिती देण्यात यावी असं त्यांनी सांगितलंय। दुसरा एक आहे फलकावर पूर्ण प्रोजेक्ट बद्दल माहिती असणं आणि टेंडरची कॉपी तिथे चिटकवणं किंवा ती नागरिकांमध्ये त्याचा संपूर्णपणे माहिती देणे गरजेचं आहे। परंतु एवढा मोठा भ्रष्टाचार मुंबईच्या ड्रेनेज विभागामध्ये आणि रस्ते विभागात होत असे तर अभिजित बांगर साहेब फक्त वरच्या वरती येऊन तुम्हाला चालणार नाही, तर तुम्हाला मालवणीमध्ये यावं लागेल आणि मालवणीमध्ये आल्यावरती तुम्हाला जो हा भ्रष्टाचार होत आहे, हा भ्रष्टाचार तुम्हाला कोणत्या कंपनीला टेंडर दिला त्या कंपनीची कसून चौकशी झाली पाहिजे। आणि असा भ्रष्टाचार जर ड्रेनेज विभागामध्ये रस्ते विभागात होत असेल तर मुंबईकरांचा जो टॅक्सचा पैसा आहे तो संपूर्णपणे वाया जात आहे। म्हणजे हा पैसा बीएमसीचे भ्रष्ट अधिकारी आणि हे जे ठेकेदार आहे हे त्यांच्या संगमताने होत आहे। मग मुंबईकरांचा सर्वसामान्य पैसा कुठे चाललाय तर तुम्ही बघू शकता का डायरेक्ट स्लॅब टाकून हे काम होतं आणि डायरेक्ट स्लॅब टाकून जशाप्रमाणे मोठ्या वेळा भ्रष्टाचार होतो साहित्यामध्ये, तो साहित्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे। माझी भूषण गगराणी साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही हे जे टेंडर दिलंय, जे मुंबईकरांच्या टॅक्सच्या पैसे दुरुपयोग होत आहे, त्याची कसून चौकशी करण्यात यावी आणि हा संपूर्णपणे देण्यात आला जो मेघा कंपनी आहे, त्या मेघा कंपनीवर गुन्हा नोंद करून याच्यावरती पेनल्टी अक्वायर करून तसेच संबंधित जे भ्रष्ट अधिकारी यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात यावी, ही आपणास नम्र विनंती।